in a staunch Hindu family. आणि एका कट्टर हिंदू कुटुंबियामध्ये माझा जन्म झाला. But I am again born in God's family. माझा जन्म झाला, परंतु माझा पुन्हा एकदा नवीन जन्म देवाच्या कुटुंबामध्ये झाला. And I'm 39 years old, young in Christ Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नवीन जन्मामध्ये 39 वर्षाचा मी तरुण आहे. Which was the last song the worship team was singing? आणि शेवटचं गीत या ठिकाणामध्ये क्वायरने जे गायलं ते कोणतं होतं? रोहे पाक खुदावन आत्मा. बारिश होगी. Sorry. That was the song. I'll be singing. Thank you. So the last song has been one of the favorite song. आणि आपण जे शेवटचं गीत गायलं माझं फार आवडीचं गीत आहे. And I was just wishing Lord allow them to sing more. आणि माझी फार इच्छा होत होती की प्रभू आणखी एकदा हे गीत गाण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. But since we still don't live in the eternity, परंतु अद्याप जरी आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपण प्रवेश केलेला नाही, we don't live in that eternity timeline. आणि आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये जोपर्यंत आपण जात नाही. सार्वकालिक जीवन, right? Yeah. Okay. From that I got one question. आणि त्याविषयी मला एक आता प्रश्न आहे. You have to answer very quickly. आणि तुम्हाला त्याचं उत्तर लवकर द्यायचं आहे. All the answers are correct. आणि सर्व काहीची उत्तर आहे की बरोबर आहे. Okay? But it has to be quick. परंतु मला लवकर उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. I will ask you a question. मी तुम्हाला प्रश्न विचारेल. You have to answer quickly. आणि तुम्हाला लगेचच त्याचं उत्तर द्यायचं आहे. Is that okay? तुम्हाला ओके आहे का हे? All in? सर्वांना ठीक आहे का? तुम्ही सगळे सहमत आहात का? Quickly. लवकर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. What is eternal life? सार्वकालिक जीवन काय आहे? प्रभू येशू सोबतचे जीवन आपण जगणार आहोत. सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन काय आहे? न संपणारं जीवन. न संपणारं जीवन. Okay, न संपणारं जीवन. Okay? एक उत्तर आलं, न संपणारं जीवन. Anyone else? आणखी कोणाचं काही उत्तर आहे का? सार्वकालिक जीवन काय आहे? Life with Jesus. प्रभू येशू बरोबरचं जीवन. Anyone else? आणखी कोणाचं वेगळं उत्तर आहे का? Believe in Jesus. प्रभू येशूवरती विश्वास ठेवणं आहे. Okay, can we read John chapter 17 and verse 3? योहान 17:3 आपण वाचूया का? Now this is not any apostle, any disciple saying Jesus himself is saying. आणि या ठिकाणामध्ये कोणी प्रशित म्हणत नाही, परंतु या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या ठिकाणामध्ये बोलत आहे. Can somebody read it aloud in Marathi? कोणी मराठीमध्ये वाचेल का? Loudly. मोठ्याने. सार्वकालिक जीवन योहान याचा 17वा अध्याय 30रं वचन, राईट? यस. ओके. सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच सत्य देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. What it says here? या ठिकाणामध्ये काय म्हटलेलं आहे? सार्वकालिक जीवन हेच आहे की सार्वकालिक जीवन हेच आहे, हे असणारे नाही, हेच आहे म्हणजे इट्स अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तो जो आहे तो चालू वर्तमान काळ आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. Hello. Are you trying to say Jesus is saying now this is eternal life that they might know you the only true living God and your son Jesus whom you sent. This is eternal life. आणि आज तुम्ही असं म्हणत आहात का की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने
त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठविले, त्याला तुम्ही ओळखावे, हेच सार्वकालिक जीवन आहे. This is eternal life. हे ते सार्वकालिक जीवन आहे. This won't be the eternal life. आणि ह्यापेक्षा दुसरं नाही. There is not going to be, after we die, we are going to enter into the eternal life. आणि आपला मृत्यू झाल्यानंतर मग आपण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू असं नाही. Jesus is saying, प्रभू येशू ते म्हणत आहे, सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी तुला जो एकच देव परमेश्वर ह्याला आणि तू म्हणजे तू ज्याला पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे, त्यांनी जाणावे. That they may know you. This is eternal life. आणि म्हणून त्यांनी तुम्हाला ओळखावं, हेच ते सार्वकालिक जीवन आहे. I was born in a Hindu family. आणि मी हिंदू कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. I didn't know anything. आणि मला काहीच माहिती नव्हतं. I thought this is holy Bible for holy people. आणि मला फक्त असं वाटत होतं की हे पवित्र शास्त्र पवित्र लोकांकरिता आहे. I never touched it. आणि मी त्याला कधीही स्पर्श केला नव्हता. All that I knew मला सर्व माहिती होतं. to sing the Ganpati Aarti. मला फक्त मी गणपतीची आरती बोलायचो. गजानना रे गजवंना पार्वतीच्या नंदना, all of that. आणि अशा प्रकारचं मी गीत मी ते गायचो. And during the Ram Navami I would sing, सोय श्री राम प्रभु ऐकती कुशलव, रामायणे गाती कुशलव, रामायणे गाती. During the Ram Navami, I had my 4 elder brothers, आणि रामनवमीच्या ह्या दिवशी माझे 4 मोठे भाऊ होते. and all 5 brothers, me 5th one, all 5 of us we would sing, आणि आम्ही 5 भावंड हे गीत आम्ही गायचो. and we would sing many more songs. आणि आणखी इतर देखील आम्ही गीते गायचो. But I didn't know there is an eternal life. परंतु मला हे समजलंच नाही की तिथे कुठेतरी सार्वकालिक जीवन देखील आहे. There is an eternal life. सार्वकालिक जीवन आहे. Then the place I stayed in, आणि ज्या ठिकाणामध्ये मी जिथे राहिलो, there were a lot of Christian families. आणि पुष्कळ ख्रिस्ती कुटुंब तिथे राहत होते. And then I saw some of the boys. I was a Hindu. आणि मी काही मुले मी पाहिले, आणि मी तर हिंदू होतो. I was a Hindu in a Hindu family. आणि मी हिंदू कुटुंबात इथे मी राहत होतो. But I saw some people who were born in a Christian family. आणि मी पाहिले की काही मुले ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म त्यांचा झाला होता. But some of them have been doing things which are not required to be done. काही मुले जे होते, काही लोक मी पाहिले, मुले पाहिले की ज्या गोष्टी त्यांनी करू नये त्या गोष्टी ते करत होते. Some of them were smoking, काही मुले धूम्रपान करत होती. and some of them would drink. काही मद्यपान सेवन करत होती. And I would say, how is this? Something else is written and something else I can see. आणि मग मी विचार केला की काहीतरी पवित्र लिहिलेलं आहे आणि हे लोक काहीतरी वेगळं करत आहेत. Then I understood. मग मला समजलं, If I am born in a Christian family or Hindu family or a Muslim family or a Maratha family or a Punjabi family or a Gujarati family or a Marwadi family or a Bengali family, I don't get eternal life just like that. आणि मग मला ही गोष्ट समजली की मी जरी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्माला आलो असतो, हिंदू कुटुंबामध्ये जन्माला आलो असतो, मुस्लिम कुटुंबामध्ये जन्माला आलो असतो, गुजराती कुटुंबामध्ये जन्माला आलो असतो, तरी देखील अशा प्रकारचं सार्वकालिक जीवन मला कुठेही मिळालं नसतं. The eternal life is not just when I am just coming and attending church. आणि सार्वकालिक जीवन म्हणजे फक्त चर्चला येऊन उपस्थित राहणं, त्याला सार्वकालिक जीवन म्हणत नाही. Did Jesus say that? काय प्रभू येशूने अशा तऱ्हेने म्हटलेलं आहे का? Jesus said in John chapter 17 and verse 3. प्रभू येशूने योहान सुवर्तमान 17 अध्याय वचन 3 मध्ये म्हटलं आहे. If you read in NKJV, New King James Version, it says, now this is eternal life. आणि तुम्ही जर नवीन इंग्लिश पवित्र शास्त्रामध्ये वाचला तर तिथे म्हटलेलं आहे की आताच ते सार्वकालिक जीवन आहे. Now this is eternal life.
हाच हे सार्वकालिक जीवन आहे that they might know you. की लोकांनी प्रभूला आणि त्याला ज्याने पाठवलं त्या पित्याला त्यांनी ओळखावे. This is eternal life. आणि हे ओळखणं हे सार्वकालिक जीवन आहे. To know God is eternal life. देवाला ओळखणं हे सार्वकालिक जीवन आहे. Do you remember one day Jesus told, तुम्हाला माहिती आहे काय एके वेळेस प्रभू येशूने असं म्हटलं on that day की त्या दिवशी many will tell me, पुष्कळ म्हणतील Lord, Lord, प्रभू प्रभू in your name की तुझ्या नावाने I cast out मी demons. भूते मी घालवली, In your name तुझ्या नावाने I did miracles. मी चमत्कार केले, In your name तुझ्या I नावाने did this. मी हे केले, In your name तुझ्या I नावाने did that. मी ती गोष्ट केली. But I will tell them, मग मी त्यांना म्हणेन get out from me, you workers of evil. I never knew you. प्रभू येशूने म्हटलं की माझ्यापासून तुम्ही दूर जा, मी तुम्हाला कधीही ओळखत मी नव्हतो. This is eternal life. आणि म्हणून हे सार्वकालिक जीवन आहे. This is eternal life. हे सार्वकालिक जीवन हे आहे We may know him. की आम्ही त्याला ओळखावे. If we read in the book of Colossians, जर तुम्ही कलश पत्र हे जर तुम्ही वाचन केलं the Bible says, आणि पवित्र शास्त्र तिथे म्हणत आहे He's so great. की तो फार महान आहे, He's so great. तो फार महान तो आहे. We have not even scratched the surface of knowing him. आणि आम्ही त्याला एवढं देखील आम्ही त्याला ओळखू शकत नाही. जो लोग मसीहा पर ईमान रखते हैं. Do you have a tap? No? Okay, sorry. Okay. No problem. I'll just give the same. Danny. No, sorry. भूखे प्यासे हरगिज, भूखे प्यासे हरगिज वो कभी न रहते हैं. जो लोग मसीहा पर ईमान रखते हैं, जो लोग मसीहा पर ईमान रखते हैं, भूखे प्यासे हरगिज, भूखे प्यासे हरगिज वो कभी न रहते हैं. जो लोग मसीहा पर ईमान रखते हैं, जो लोग मसीहा पर ईमान रखते हैं. Okay, if you allow me, if you give me permission, I would love my daughter to come and just join me. She may know the song, she doesn't know the song, it doesn't matter. आज जर तुम्ही मला परवानगी देत असाल तर मी माझ्या मुलीला देखील पुढे हे गीत गायला आमंत्रित करत आहे. भरोसा नहीं रखते घोड़ों और रातों पर. जो लोग मसीहा पर ईमान रखते हैं वो भूखे और प्यासे कभी नहीं रहते. वो लोग घोड़ों और रथों पर अपने बैंक बैलेंस पर उतना विश्वास नहीं रखते जितना यीशु मसीह पर विश्वास रखते हैं, है ना? भरोसा नहीं रखते घोड़ों
यीशु मसीह पर विश्वास रखते, ईमान लाते हैं, वो घोड़ों और रथों पर विश्वास नहीं रखते। वो लोग घोड़ों और रथों पर विश्वास नहीं रखते, क्योंकि घोड़े और रथ तो फारो के पास भी थे, लेकिन वो जीत नहीं पाया। घोड़े और रथ तो फरोन के पास भी थे, लेकिन वो जीत नहीं पाया। लेकिन जिसके पास ईसा मसीह है, वो जयवंत से भी पाया। हालेलुया। तो ये गीत कहता है, जो लोग मसीहा पर ईमान रखते हैं, जो हमने सुना है कि अहमदनगर में भजन बहुत अच्छे होते हैं और यहाँ पर भजन मंडलियाँ बहुत ही ज्यादा अच्छी होती है ना? एक बार तालियां। एक मिनट। ओके, तालियां जो है हमको इनके रिदम में जाना है। क्या बात है?
young lions will go hungry, but they that trust in the Lord shall never go. तरुण सिंहाला देखील वान पडेल, परंतु प्रभू येशूवरती जे विश्वास ठेवतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वान पडणार नाही. If we believe on the Lord Jesus, जर आम्ही प्रभू येशूवरती आम्ही विश्वास ठेवू, if we depend on Him, जर आम्ही त्याच्यावरती अवलंबून राहू, if we trust Him, जर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू, the Bible says, पवित्र शास्त्र सांगतं the young lions will lack, की तरुण सिंहाला वान पडेल, but they that trust in the Lord परंतु जे प्रभू येशूवरती विश्वास ठेवतात will never hunger. ते कधीही भुकेले राहणार नाही. ईमान का मतलब है जो लोग यीशु मसीह पर विश्वास रखते हैं. ईमान हिंदी शब्द आहे, त्याचा अर्थ की जे प्रभू येशूवरती आपला भरोसा ठेवतात, Depend on Him. जे त्याच्यावरती अवलंबून राहतात. Okay, what does John chapter 15 verse 30 say? आणि योहान 15:30 मध्ये काय म्हटलेलं आहे? John John. chapter योहान शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि वचन 30 मध्ये काय म्हटलेलं आहे? क्षमा करा. John chapter 5. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, Sorry, my mistake. 5 verse 30. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 30 तिथे काय म्हटलेलं आहे? Only the beginning part you read. फक्त सुरुवातीचा भाग कोणीतरी वाचा. मी मला स्वतःहून काही करिता येत नाही. That's it. बस एवढंच पाहिजे आहे. Jesus is saying, आणि प्रभू येशू इथे असं म्हणत आहे, मला स्वतःहून. मला स्वतःहून काही करिता येत नाही. Okay. Did you open John chapter 5 verse 30? तुम्ही उघडला आहे का पवित्र शास्त्र? योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 30. What is Jesus saying? प्रभू येशू काय म्हणत आहे तिथे? मला माझ्या स्वतःहून काही करता नक्की असंच लिहिले तुमच्या बायबलमध्ये? नक्की. ओके, किती वर्षाचा असेल येशू ख्रिस्त जेव्हा त्याने हे उद्गार हे उद्गार जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने काढले तेव्हा तो किती वर्षाचा असेल? किती? कोणी सांगू शकेल? What age Jesus must be when he said this? 14 वर्षाचा. 14 वर्षाचा. 14 वर्षाचा. One minute. Okay, anyone else? आणखी कोणी सांगेल का? That's good. Anyone else? 30 वर्षाचा. 30 पेक्षा जास्त. ओके, वंडरफुल. 30 पेक्षा जास्त, 14 वर्षाचा, 30 पेक्षा जास्त, 30 वर्षाचा अजून. ओके, बाय नाउ ही इज डूइंग द मिनिस्ट्री, राइट? आणि पाय या ठिकाणामध्ये आता तो सेवा करत आहे. सो ओके, वी विल टेक इट ॲज 30. आणि आपण असं गृहीत धरू की प्रभू येशू ख्रिस्त 30 वर्षाचे असते. एनीवन हियर अराउंड 30? कोणी आहे का इथे 30 वर्षाचा जवळजवळ कोणी आहे का 30 इयर? की ज्याचं वय 30 आहे? कोणी आहे का असं एनीवन इथे? हियर? हॅलो, तुमच्यापैकी आहे का कोणी 30 वर्ष वयाचा? अच्छा, ब्रदर महेश आहे. प्लीज. ओके, जीसस इज ऑफ दिस ब्रदर्स एज. आणि पहा प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस या बंधूच्या वयाचे होते. ही इज ॲट द एज ऑफ 30. आणि वयाच्या 30व्या वर्षी आणि सिस्टर काय म्हणते येशू ख्रिस्त? मला स्वतःहून काही करिता येत नाही. मला स्वतःहून. काही करता येत नाही. जर आपल्या घरातल्या मुलाने 30 वयामध्ये जर असं सांगितलं, मला माझ्या स्वतःहून काहीच करता येत नाही, आपण काय करणार होतं? बोला, काय दाखवलं तुम्ही आता मला? काय दाखवलं? येशू म्हणतोय, sometime I'm getting into Marathi. Oh, no, it doesn't matter. Yes. I'll make more mistakes in Marathi, so I'll shift it to English. At the age of 30, आणि वयाच्या 30व्या वर्षी Jesus is saying, प्रभू येशू म्हणत आहे, मला माझ्या स्वतःवर स्वतःहून स्वतःहून. 30 वर्षाच्या मुलाला घरी काय बोलतात? 30 वर्षाचा 30 वर्षाचं लग्न झालं मला. मला काय करता येईल? असं म्हणतात ना. What is Jesus? So, are you trying to say Jesus is saying he was not capable of doing anything on his own? आणि पहा या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 30 वर्षाचे झालेला आहे. तुम्ही देखील असं म्हणतात का की त्याला खरंच काही करता येत नव्हतं? स्वतःवरती. Jesus is saying, I on my own can do nothing. प्रभू येशू म्हणत आहेत की या ठिकाणामध्ये मी स्वतःहून मला काही करता येत नाही. But look at me. परंतु तो म्हणतो की माझ्याकडे पहा.
आपको देखना है कि हाँ, मैं कुछ भी कर सकता है. Like that I can do anything. आपण तर म्हणू शकतो असतो की पहा मला काहीच करता येत नाही का मी सगळं करू शकतो. I can sing well. मी फार चांगलं गीत गाऊ शकतो. I can preach well. मी फार चांगला उपदेश करू I शकतो. can drive well. मी फार चांगल्या रीतीने ड्राईव्ह करू शकतो. I can. Huh? I can do so many things. आणि बऱ्याच गोष्टी आपण म्हणू शकतो की मी हे करू शकतो. But Jesus, at the prime of his ministry, is saying, I on my own I can do. परंतु आपल्या सेवेला त्यांनी प्रारंभ केलेला असताना प्रभू येशू म्हणत आहे की मला स्वतःहून काही करता येत नाही. So what is he trying to say? मग या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आम्हाला काय सांगायचं आहे? Saying, whatever I see my Father do, I do. Whatever I hear my Father say, I speak. प्रभू येशूला हे म्हणायचं आहे की माझा पिता मला जे काही बोलण्याकरिता सांगतो तेच मी बोलतो. माझा पिता मला जे काही करण्यास सांगतो तेच मी करीतो. As I hear, I judge. जसं मी ऐकतो तसं मी न्याय करतो. John chapter 5 verse 30. योहान 5:30 मध्ये म्हटलेलं आहे. John chapter 5 verse 30. योहान शुभवर्तमानाचा 5वा अध्याय I आहे. can of myself do nothing. As I hear, I judge. And my judgment is righteous because I do not seek my own will, but the will of the Father who sent me. मला स्वतःहून काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्याय निवाडा करीतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास मी पाहतो. At the age of 30, वयाच्या 30व्या वर्षी Jesus mastered the dependency on God. आणि प्रभू येशू ख्रिस्त यामध्ये प्रवीण झाले की ते आपल्या देवावरती ते अवलंबून राहिले होते. He being Jesus, येशू असताना he's saying, on my own I cannot do anything. ते म्हणत आहेत की मी स्वतःहून मी काही करत नाही. How much more you and me we should be saying? आणि मग तुम्ही आणि मी त्यासारखं किती असलं पाहिजे? Should I say I'm a businessman? मी असं म्हणावं का की मी फार मोठा व्यावसायिक आहे? I can do so many things. मी बऱ्याच गोष्टी मी करू शकतो. I'm a pastor. I can do so many things. मी पालक आहे, मी तो पुष्कळ गोष्टी करू शकतो. I'm an engineer. I can do so many things. मी इंजिनियर आहे, मी पुष्कळ गोष्टी करू शकतो. I am so and so. I can do so many things. आणि मी अमुक आहे आणि म्हणून मी बऱ्याच गोष्टी करू शकतो. When as Jesus being Jesus is saying, I on my own I cannot do anything. आणि पहा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ते येशू असताना म्हणत आहे की मी होऊन मी स्वतः मी काही करीत नाही. What does this show? याचा अर्थ काय आहे? Does this show his dependency was on the Father? आणि याचा अर्थ असा आहे का की ते स्वतः आपल्या पित्यावरती अवलंबून होते? Today I am more avlambun on the Google map, GPS. आणि आज आपण कुठेतरी बाहेर आपण जातो तेव्हा गुगल मध्ये रस्ता दाखवणारा जो मॅप असतो त्यावरती फार अवलंबून असतो. असतो का? At 300 meters, please turn left. 300 मीटरवरती आपण गेलो की तो मॅप किंवा त्या ठिकाणामध्ये तो मोबाईल सांगतो की आता डावीकडे वळा. आणि कधीतरी असं कळतं GPS ने आपल्याला एका खड्ड्याच्या ठिकाणी घेऊन ठेवून. But our dependency has increased so much on Google GPS. आणि म्हणून आपण जीपीएस नावाचा फोन मधील जो मॅप आहे त्यावरती आपलं अवलंबून राहणं फार वाढत चाललेलं आहे. Look at Jesus. His dependency was so much on the Father. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा की तो किती महान रीतीने आपल्या स्वर्गीय बापावरती तो अवलंबून आहे. Do you agree? तुम्ही सहमत आहात का? Most of us depend on God, isn't it? आपण सर्वांनी आपल्या देवावरती आपण अवलंबून असलं पाहिजे. We depend on God, right? आपण आपल्या देवावरती अवलंबून असतो. Right? बरोबर आहे ना? But many times we are more dependent on our phone than God. परंतु कधी कधी अनेक वेळा असं होतं की आपल्या देवावरती अवलंबून राहण्याऐवजी आपण आपला जो मोबाईल फोन आहे त्यावरती आपण अधिक आपलं लक्ष लावतो. Now we are more advanced.
आणि आता आपण फार प्रगती केली आहे or I am more advanced. आणि आता मी पण फार प्रगतीशील झालो आहे From Google I have gone to AI. आणि आता आपण गुगल पेक्षाही अधिक प्रगती AI वरती आपण गेलो आहोत Artificial intelligence. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात त्याकडे आता आपण धाव घेतली आहे Now I say, God, आता मी म्हणत आहे की देव now I have the message. आणि मग आता उपदेश मेसेज I have the message to give on Sunday. आणि पहा आता देवाकडनं आता मला तुम्हाला उपदेश देण्यासाठी रविवारचा तो दिवस असतो I have AI chat GPT. आणि आता माझ्याकडे काय आहे तर एक प्रणाली आहे की ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं जातं Now God, you don't give me message. I have the message. You just bless my message. आणि आता आपण देवाला काय म्हणत आहोत की देवा आता तुझ्याकडनं मला संदेश नको आहे आता मला संदेश या मार्गाने मिळत आहे Where is my dependency? आज आम्ही कोणावरती अवलंबून आहोत AI chat GPT, Google, Canva, Vanva, Petva. On so many things we are dependent. आणि पुष्कळ अशा AI, कॅनवा, पेटवा हे ज्या सगळ्या प्रणाली यावरती आम्ही अवलंबून आहोत का Do we depend on God? की आम्ही देवावरती अवलंबून आहोत There is so much of knowledge. The world is filled with knowledge today. आणि पुष्कळ ज्ञान आज या जगामध्ये अगदी भरून गेलेलं आहे You talk any subject, the Google gives you 50 million search results. आणि तुम्ही कोणताही विषय त्या फोन मध्ये तुम्ही ठेवा तुम्हाला त्यावरती भरपूर प्रमाणामध्ये त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण मिळेल But there is one knowledge which we can get, and that is only available when you spend time with God on our lives. परंतु एकच ज्ञान असं आमच्या समोर आम्ही ठेवलं पाहिजे की जे ज्ञान जेव्हा आम्ही आमच्या गुडघ्यावरती येऊ तेव्हा ते देवापासून आम्हाला मिळेल There is one is called original, another is called artificial. आणि म्हणून एक जे ज्ञान आहे त्याला बनावटीचं किंवा कृत्रिम ज्ञान म्हटलं जातं आणि एक जे आहे की जे सत्य जे देवापासून प्रारंभिक असं ज्ञान आहे There is one knowledge which is called God's knowledge, एक ज्ञान आहे ज्याला ईश्वरी ज्ञान म्हटलं जातं and there is another called artificial. There is no life in that. आणि जे दुसरं ज्ञान आहे त्याला कृत्रिम ज्ञान म्हटलं जातं ज्यामध्ये जीवन नाही Because Jesus said कारण प्रभूशीने म्हटलं आहे in John 6:63, योहान शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि वचन 63 मध्ये flesh profited nothing. देहापासून काही लाभ नाही It is the spirit that gives life. आत्मा ते आम्हाला जीवन देतं The words that I speak to you, they are spirit and they are life. प्रभूने म्हटलंय की जे वचन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते आत्मा आणि जीवन आहे Is that true? John 6:63? यस What does it say? मी जी वचने तुम्हाला सांगितली ही आहे जी वचने तुम्हाला सांगितली आहे लक्ष लक्ष काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. कृपया इकडे लक्ष द्या ऐका माझ्याकडे. ऐका. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहे येशू ख्रिस्त सांगत आहेत, मी जी वचने तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा व जीवन अशी आहे ती आत्मा आहेत आणि ती जीवन आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे जीवन नाही, बनावट ज्ञान नाही त्याच्या वचनामध्ये जीवन आहे. त्याच्या वचनामध्ये जीवन आहे. म्हणून हे जे जिवंत नॉलेज जे आहे ते आर्टिफिशियल बनावट नाही. ते फक्त जेव्हा आपण त्याच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतो तो जिवंत पाण्याचा जो झरा आहे आपल्यामधून वाहून लागतो. Right? When we are in His presence, that is the time when the springs of living water starts to flow out of our life. आणि जेव्हा आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये येतो आमच्या गुढ्यावरती येतो तेव्हा आमच्यामधनं तो जीवनी झरा तो वाहू लागतो. Do you remember 3 wise men they were seeking God? तुम्हाला माहिती का 3 ज्ञानी लोक देवाचा शोध घेत होते Just now we finished December 25th. आणि आताच आपण 25 डिसेंबर आपला ख्रिसमस साजरा केला. 3 wise men seeking the Lord. आठवतं का ते? 3 ज्ञानी लोक शोध घेत आले. Today also the wise people
they want to depend on God and seek God. आणि आज देखील ते ज्ञानी लोक त्यांना आपल्या देवाला शोधायचं आहे आणि देवावरती अवलंबून राहायचं आहे. Not on the business deals, आणि आपल्या व्यवहारावरती नाही, not on the jobs, आपल्या कामावरती नाही, not on the ministry, आपल्या सेवेकडे नाही, not on the people, लोकांवरती अवलंबून राहायचं नाही, not on the connections, आणि आपले जे संबंध आहेत त्यावरती अवलंबून राहायचं not नाही, in the position, आपलं जे पद आहे त्यावरती अवलंबून not राहायचं in the नाही, knowledge, आणि आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती नाही, not in the property, आणि आपल्या संपत्तीवरती अवलंबून राहायचं नाही, not in big name, आणि फार मोठ्या नावाकरिता आपल्याला धावायचं नाही, not on when I post, my post gets 1 million likes in less than 1 minute. आणि मग एका मिनिटामध्ये मला लाखो लोक मला आवडतील, लाईक करतील, त्याकडे लक्ष केंद्रित करायचं नाही. No, नाही, not on that, ह्या सर्व गोष्टीवरती नाही, but they depend on God. फक्त देवावरती अवलंबून राहायचं आहे. They depend on God. आणि ते ज्ञानी लोक फक्त देवावरती अवलंबून राहत When असतात. I used to go on Sunday, जेव्हा रविवारी मी जात असायचो I used to get into God's people called church. आणि मग देवाचे लोक मंडळीमध्ये जिथे असायचे मी तिथे जायचो. I would suddenly feel I'm so holy. आणि मग मला एकाएकी असं वाटायचं की मी फार पवित्र आहे. And suddenly when I go out of the church, आणि जेव्हा मी चर्चच्या बाहेर जायचो suddenly my real color will come out. आणि मग लगेचच माझा खरा रंग बाहेर दिसायला लागायचा. You don't get me angry. आणि मग मी मेरे म्हणायचो, अंदर का पुराना आदमी बाहर आ जाएगा. मी म्हणायचो मला रागाला लावू नको, माझ्यातला जर जुना माणूस जागा झाला ना, मग कोणाचं काय खरं नाही, कोणाचं काय खरं नाही, कोणाचं काय खोटं पण नाही. Right? That means that when I'm here, I feel so holy. आणि मग जेव्हा मी चर्चमध्ये असायचो तेव्हा मी फार पवित्र असं असायचो. I depend on God. आणि मग मी देवाकडे माझं लक्ष लावायचं. है रूहे पाक उतरा उतरा उतरा, है रूहे पाक उतरा. आणि असं पवित्रमय वातावरण होऊन जायचं. पण त्या वातावरणाच्या बाहेर गेलोय, अरे बाबा रे, लोक बोलायचं पहिलं त्याला गप करायला. But Jesus was not dependent on the Father only one day. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्यावरती फक्त एकाच दिवसाकरता ते अवलंबून राहिले नाही. When great miracles are happening, he is dependent on God. आणि जेव्हा वेगवेगळे चमत्कार व्हायचे तेव्हा देखील आपल्या पित्यावरती अवलंबून होते. I have umpire there, third umpire. If he gives me out, I have to be out. माझे पंच इथे बसलाय, त्यांनी आऊट दिलं तर मग मी आऊट होईल ना. So, I used to polish shoes. मी माझे बूट आहेत त्याला मी पॉलिश करायचं. माझे नाही. Sorry. I was thrown out of my house अच्छा, मला जेव्हा घराच्या बाहेर काढलं because I believe the Lord Jesus Christ as the only true living God. कारण प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा जिवंत देव आहे यावरती मी माझा विश्वास ठेवला. I was in 10th standard. आणि तेव्हा मी 10वी मध्ये शिकत होतो. I was thrown out of my house. आणि माझ्या घरातल्या लोकांनी मला बाहेर काढलं. I had no place to stay, आणि मग मला राहण्याकरता जागा नव्हती no bed to sleep. आणि बिछाना देखील झोपायला नसायचा. I had no cycle. सायकल माझ्याकडे नव्हती. 40 years back. आणि ही 13-14 वर्षापूर्वीची गोष्ट. 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट. Wherever my brother will see me, they will beat me. आणि माझे भाऊ मी जिथे कोणी त्यांना सापडायचो ते मला मारत असायचे. हिंदी में कहावत सुना है क्या, बहती गंगा में हाथ धो लो. वाहत्या गंगेत आपण म्हणतो ना हात धुवून घ्या. जब मेरे भाई लोग मारते थे, उसके दोस्त भी आते थे, वो भी बहती गंगा में हाथ धो के लेते थे. दो लोग भी मारते थे. बहुत मार खाया. आणि फार मार खाल्ला मी. Then I got a job पण मला नोकरी मिळाली in Pune called CME, College of Military Engineering. आणि कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ज्याला CEB म्हटलं जातं तिथे मला नोकरी मिळाली. I had to polish shoes in the morning at 4 o'clock, 4 to 5:30 was my duty.
आणि माझं काम काय होतं की मला तिथे बूट पॉलिश करावी लागत असायची सकाळी 4-4:30 वाजता. 10th standard. आम्ही 10वी मध्ये शिकत होतो Not from English medium background. आणि इंग्लिश माध्यम देखील माझं नव्हतं एज्युकेशनचं. इंग्लिशचा माझा 36चा आकडा होता. इंग्लिश मला आवडत नसायचं. 36चा 36चा पण नाही, 72चा. 36चा नाही 72चा माझा अगदी मला तर अजून पुढे जाऊन बोलायला आवडेल. 72चा नाही 144चा. I had no connection with the language English आणि म्हणून इंग्रजीचा मला गंध देखील नव्हता. because I studied in शाळा क्रमांक 44, कारण माझं जे शिक्षण झालं ते शाळा क्रमांक 44 मध्ये झालं. पुणे महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेची शाळा, कर्नल भगत प्राथमिक शाळा. कर्नल भगत प्राथमिक शाळा असं नाव होतं. English I never knew, आणि म्हणून इंग्लिश मला माहिती नव्हतं. so I used to cry आणि मी फार रडायचो and I would cry, आणि मी रडायचो Lord please teach me English. आणि प्रभूला म्हणायचो की प्रभू मला इंग्लिश शिकव. So one of my friend, मग माझा एक मित्र he taught me and one of our sister. माझी एक बहीण आणि माझ्या एका मित्राने मला इंग्रजी शिकवलं. Today she is a great woman. आणि आज ती फार मोठी ती माझी बहीण आहे. He told me you read New Testament in English and New Testament in Marathi same time. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जो नवीन करार आहे तो एकाच वेळेस मराठीमध्ये देखील वाचा आणि इंग्रजीमध्ये देखील तू वाच. So you will understand the words, the meaning of the words in Marathi and in English. आणि मग दोन्ही भाषेमध्ये तू वाचल्यानंतर तुला मराठी आणि इंग्रजी दोन्ही समजेल. And then your English will improve. आणि मग अशा तऱ्हेने तुझी इंग्रजी भाषा सुधारेल. So I said, ये भाषा बनाया किसने? आणि मग मी म्हटलं की भाषा बनवली कोणी? Then I started searching. I came to know, oh, it was the result of confusion God created in Babylon. आणि मग मी भाषा कोणी अस्तित्वात आणली तिचा शोध कोणी लावला हे मी शोधत राहिलो. तेव्हा बायबलमध्ये मला पाहायला मिळालं की बाबेल या ठिकाणामध्ये देवाने भाषेचा गोंधळ केला. So I would go on my knees and cry, Jesus, teach me. आणि मग मी माझ्या गुडघ्यावरती आलो आणि प्रभू येशूला म्हटलं की प्रभू तू मला शिकव. So then I started reading Bible. आणि मग मी बायबल वाचायला मी सुरुवात केली. Jesus went on the mountain. प्रभू येशू ख्रिस्त माउंटन डोंगरावर गेले. येशू डोंगरावर गेला. येशू डोंगरावर गेले. Went गेला. प्रभू येशू डोंगरावर गेले. येशू गेले म्हणजे इट्स अ पास्ट टेन्स. आणि भूतकाळ आहे. So the Bible started to teach me language. आणि म्हणून मग पवित्र शास्त्र मला भाषा मी कशी शिकावी ते मला शिकवायला लागलं. Jesus healed the sick. प्रभू येशूने आजारांना बरं केलं. healed, बरे केले. आणि मग मी healed हा शब्द आला आणि मराठीमध्ये मला समजू लागलं की प्रभूने बरं केले. I started to learn the language. आणि मग मी भाषा शिकायला मी सुरुवात Then केली. I started to depend more on him. आणि मग मी अधिक प्रभूवरती अवलंबून राहू लागलो. And then because I was from Marathi medium school, nobody would give me job. आणि मग मी मराठी मीडियमचा असल्यामुळे मला कोणी नोकरी देत नसायचं. And the last job that I resigned, I was assistant vice president of a company. आणि मग माझं शेवटी ज्या पदावरती मी होतो की ज्याचा मी राजीनामा दिला एका कंपनीमध्ये मी प्रेसिडेंट म्हणजे एका अध्यक्ष पदावरती राहिलो आणि राजीनामा I decided to do business and do ministry. आणि मग मी शेवटी मी मोठा व्यवसाय आणि देवाची सेवा करण्यासाठी ठरवलं. I failed miserably. आणि मी हे सगळं करत असताना मला फार भयंकर अपयश आलं. But I don't give up. परंतु मी काय हरलो नाही. They say you have not lost it till you have not given up. आणि पहा तू काहीच त्या ठिकाणामध्ये तू हरलेला नाही, तू काहीच कमावलेला नाही. Till the time you don't give up, you are not lost. आणि जोपर्यंत तू हरत नाही तोपर्यंत तू काहीच कमावत नाही. Then the Lord opened up cities after cities, states after states, countries after countries. आणि मग देवाने माझ्यासाठी राज्याचे दरवाजे उघडले, देशाचे दरवाजे उघडले, शहराचे दरवाजे उघडले. God in His mercy and grace. आणि मग देवाची कृपा दया मला मिळत राहिली. Opened up 34 countries for me to visit and be there. आणि 34 देशामध्ये मी गेलो आणि त्या ठिकाणामध्ये मी भेट दिली. Why am I trying to say this? आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे? When I shift my focus from these things to Him, जेव्हा मी जगिक गोष्टीकडे माझं लक्ष काढलं आणि देवाकडे माझं लक्ष लावलं, He will make the whole world roll at our feet. आणि मग तो देव जेव्हा आपण असं करतो तेव्हा संपूर्ण जग आपल्या पायाशी लोटांगण घालतं. When I'm not dependent on the likes of people on my social media, when I am more dependent on whether He is liking me or He is not liking what I do,
then He is the one who will lift me. आणि मग जे माध्यम आहेत की ज्या माध्यमाबद्दल आम्हाला त्या ठिकाणामध्ये पसंती दिली जाते त्यापेक्षा आम्ही जर आमच्या देवाकडे आम्ही अवलंबून राहिलं आणि तो आम्हाला त्या ठिकाणामध्ये तो आम्हाला आवडीचं समजते किंवा तो नाही समजत हे फार महत्त्वाचं What असतं. does John chapter 15 verse 5 says? आणि योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 5 मध्ये काय म्हटलेलं आहे? Jesus himself is saying, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तिथे म्हणत आहे, apart from me you can do nothing. त्या ठिकाणामध्ये म्हटलेलं आहे की माझ्याशिवाय तुम्हाला काही करता येत नाही. Without me. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. हाँ. Hello. What is the meaning of nothing? काहीच चा अर्थ काय हो? Nothing means what? काहीच करता येत नाही म्हणजे काय? काहीच म्हणजे काहीच करता येत नाही. Is Jesus really saying that? आणि खरंच प्रभू येशू म्हणत आहेत का? Apart from me, he is literally saying, you can do nothing. प्रभू येशू म्हणत आहेत आम्हाला की माझ्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही. What does that mean? त्याचा अर्थ काय आहे? I cannot do any business without him. की आम्हाला काही व्यवसाय करता येणार नाही. I cannot do any ministry without him. आम्हाला प्रभूशिवाय सेवा करता येणार I नाही. cannot sing without him. त्याच्याशिवाय आम्हाला गाता येणार नाही. I cannot speak without him. त्याच्याशिवाय बोलता येणार नाही. I cannot walk without him. त्याच्याशिवाय चालता येणार I नाही. cannot eat without him. त्याच्याशिवाय आम्हाला खाता येणार I नाही. cannot cook without him. त्याच्याशिवाय आम्हाला स्वयंपाक करता येणार I नाही. cannot clean without him. त्याच्याशिवाय आम्हाला स्वच्छता ठेवता येणार नाही. Hello. तुम्ही बरोबर आहात का माझ्या? I cannot take a single breath without him. त्याच्याशिवाय आम्हाला एक श्वास देखील आम्हाला घेता येणार नाही. Even to take one breath, we need him. आज देखील जो आम्ही श्वास घेत आहोत त्यासाठी देखील त्याची गरज आहे. Without him, we are absolutely, we just cannot do anything. त्याच्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही, राहू शकत नाही. Just cannot do anything. आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. Don't look at my coat and think I'm somebody great. आणि माझा कोट पाहून असं तुम्ही विचार करू नका मी कोणतरी फार मोठा आहे. I must be looking like a car which is parked in the showroom today. आणि मी शोरूम मध्ये जशी एखादी कार ठेवलेली असते त्यासारखा मी आहे. But this car has gone through a lot of accidents, denting, painting, and what? Sumit, और क्या रहता है? Servicing. आणि माझ्या ह्या जीवनरूपी कारची गोष्ट सांगू का? फार ऍक्सिडेंट मध्ये मी गेलेलो आहे. फार अगदी मला अपघात आणि डेंटिंग पेंटिंग सगळं काही झालंय. हा, लय डेंटिंग पेंटिंग झालंय माझं. गॅरेज मध्ये जाऊन डेंटिंग पेंटिंग करताना काय करता तुम्ही? लय ठोकलंय मला. हा, तर today the car is standing in front of you. Don't think this is a car. Oh, such a great car standing there in the show. This is a showcase. This is क्या showroom नहीं? Showroom. ये शोरूम में खड़ा हुआ कार नहीं भैया. ये कार अभी गैरेज से आया है. इसके ऊपर बहुत डेंटिंग पेंटिंग ठोका ठाकी हुआ है और अभी भी हो रहा है. तो जब तक ठोका ठाकी नहीं होता है हम शोरूम में फिर से रीसेल के लिए खड़ा नहीं हो सकते हैं. हमारा वैल्यू तब तक नहीं बढ़ता. कार जिसका एक्सीडेंट हो जाता है वो कार उसका वैल्यू नहीं होता है ना, कोई खरीद नहीं करता है ना. लेकिन जो कार शोरूम में खड़ा हो जाता है तो हमें शोरूम में खड़े रहने के लायक बनाना जब हम उस पर ईमान जेव्हा आपण त्याच्यावर अवलंबून राहतो, विसंबून राहतो, तो आपल्याला एक लायकी देतो. लोक म्हणतात ना, तुझी काय माझ्याशी बोलायची ते आपली काय करतात, पण तो शून्याला घेतो आणि तो शून्याला हिरो बनवतो. आणि तो फक्त काही लोकांना करत नाही, तो फक्त काही लोकांना करत नाही, तो फक्त काही लोकांना करत नाही. परमेश्वराकडे फेवरेट्स नाही. परमेश्वराकडे शिकलेले हुकलेले सर्व सेम आहे. परमेश्वराकडे
शिकलेले डिग्रीधारक डॉक्टर इंजिनियर फक्त एकच गोष्टीची त्याला गरज आहे. अंतकरणापासून विश्वास. Do you depend on him? तुम्ही प्रभूवरती अवलंबून राहत आहात का? I don't know what are the businesses you do. मला माहिती नाही की तुमचा कोणता व्यवसाय आहे, I don't know what is the job you do. कोणत्या प्रकारचं काम तुम्ही करता, I don't know what is the ministry you do. कोणत्या प्रकारची सेवा तुम्ही करीत आहात. I have a small request. फक्त एक विनंती मी तुम्हाला करीत आहे. Do you depend on him? प्रश्न मला विचारत आहे की तुम्ही देवावरती अवलंबून आहात का? I will say a small story. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, Small real story. एक खरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो Then I will stop. आणि मग मी तिथे थांबतो. Before pastor comes, Dada comes and tells me, please खाली बसा. मालिक साहेब मला थांबवण्यापूर्वीच मी एक गोष्ट सांगणार आहे. Like this is a real story. ही खरी गोष्ट आहे. There was a blind man who came to like this place. आणि एक अंध व्यक्ती होता आणि अशा प्रकारच्या सभेमध्ये तो होता. Full, total blind. पूर्णतः तो अंध होता And he would walk with a stick. आणि काठी घेऊन तो चालत होता. After the service, आणि सभा झाल्यानंतर he wanted to cross the road. त्याला रस्ता त्या ठिकाणामध्ये ओलांडून जायचं होतं. So one good man, आणि एक सभ्य व्यक्ती he told the blind man, आणि त्या अंध व्यक्तीला तो म्हणाला come, I'll help you to की cross. चला बाबा मी तुम्हाला तिथे मदत करतो रस्ता ओलांडण्याकरिता. He said, no, I can hear the sound of the vehicles, I will cross myself. तो म्हणाला नको मी वाहनाचा आवाज मी ऐकू शकतो आणि मी माझा रस्ता ओलांडू शकतो. So he went out आणि मग ते बाहेर गेले and he was about to cross. आणि रस्ता ओलांडणारच Took first step, पहिलं पाऊल त्यांनी उचललं he heard a loud sound of the horn. आणि त्यांनी मोठा हॉर्नचा आवाज जोरात ऐकला. Hornचा आवाज कसा असेल? अपा, ओके. पॉ असतो. पॉस आवाज असतो. Beep, 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 beep. तो असा एक पाऊल पुढे टाकला, परत त्याने पाऊल पाठीमागे घेतलं. अंध माणूस घाबरून गेला की जर मी पाऊल टाकला असता तर कदाचित या गाडीने मला पूर्णपणे चिरडून टाकलं असतं. चिरडून टाकला असता, राईट. त्याने परत पाऊल पाठीमागे घेतला. तो चांगला व्यक्ती, एक सभ्य व्यक्ती, ते म्हटले मी तुम्हाला मदत करतो. हा, तुम्ही वागा ना. There are not many good men. या व्यक्तीने त्या अंध माणसाला सांगितलं की तुम्हाला जर दिसत नाही तर तुम्ही एकच काम करा, मी तुमच्या कानामध्ये आवाज देईन, तुम्ही फक्त माझा आवाज ऐका, त्या हॉर्नचा गाड्यांचा आवाज ऐकू नका. मी तुम्हाला मदत करीन हा रस्ता ओलांडण्यासाठी. I will help you to cross the road. आणि मी तुम्हाला मदत करेन रस्ता ओलांडण्याकरिता. So this man would say, आणि मग हा सभ्य व्यक्ती म्हणाला, he told the blind man, आणि त्या अंध व्यक्तीला म्हणाला take the step. तुम्ही पाऊल उचला आता Don't listen to other sound. आणि बाकीचं आता तुम्ही ऐकू नका काही. Only listen to my voice. फक्त आता मी सांगतो तसं तुम्ही ऐका And you will cross the road. आणि मग तुम्ही सुरक्षितपणे रस्त्याच्या दुसरीकडे जाल. So this man helped him. आणि मग ह्या व्यक्तीने मदत केली. The blind man, आणि तो अंध व्यक्ती he couldn't see him. आणि तो काही पाहू शकत नव्हता त्यांना. He couldn't see him at all. आणि तो पाहूच शकला नाही त्यांना. All that the blind man had to do फक्त त्या अंध व्यक्तीला काय करावं लागलं, is to depend on him. फक्त त्या व्यक्तीवरती अवलंबून राहावं लागलं. And this man, आणि मग हा व्यक्ती he took the hand of the blind man त्या व्यक्तीने त्या अंध व्यक्तीचा हात धरला and slowly he helped him to cross the road. आणि हळुवारपणे रस्ता ओलांडण्याकरिता त्यांना मदत केली. Just like me as a blind man couldn't see the real man. आणि मी जसा एक अंध व्यक्ती त्या सभ्य व्यक्तीला मी पाहू शकलो नाही. Only believed his words. फक्त मी विश्वास ठेवला ते काय सांगत आहेत त्यावर. Do we see God? काय आम्ही देवाला पाहू शकतो का?
we don't see God. आपण देवाला पाहू शकत नाही. But if we depend on Him, परंतु जर आम्ही देवावरती अवलंबून राहिलो, whether you have a catering business, मग तुमचा business, केटरिंगचा बिझनेस असू द्या, you have a tailoring business, तुमचा टेलरिंगचा बिझनेस असू द्या, you have a beauty parlor business, ब्युटी पार्लरचा तुमचा व्यवसाय असू द्या, you have any business, कोणताही तुमचा व्यवसाय असू द्या, you needed to cross over the road. तुम्हा सर्वांना ह्या गोष्टीमध्ये कुणीतरी तुम्हाला मदत करावी याची गरज आहे. Nothing can help you to cross this dangerous road of this world. आणि ह्या जगामधील जे घातक रस्ते असतात ते ओलांडण्याकरता तुम्हाला कोणीही सहाय्य करणार नाही. The moment you go on your knees परंतु ज्यावेळेस तुम्ही आपल्या गुडघ्यावरती याल and listen to His voice, आणि देवाची वाणी तुम्ही ऐकाल, don't listen to 10,000 voices of fear. आणि हजारो वाणी तुमच्या कानावरती पडत आहे त्याकडे लक्ष देऊ नका. Just trust His word, trust His voice, फक्त देवावरती आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवा and He will help you to cross them. आणि तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमचा मार्ग ओलांडण्याकरिता सहाय्य करेल. ईश्वराची दया फार महान. त्याच्या दयेमुळे तो आपल्याला हा रोड जीवनाचा क्रॉस करण्यासाठी मदत करेल. त्याच्यावर अवलंबून राहा, विसंबून राहा. आणि ते गाणं होतं ना पूर्वी, फार पूर्वी गायचे ते, यीशु है सच्चा गड़िया हम उसकी भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. पहिलं करू काय? कुठे कुठे? वादी. तो आपल्याला दऱ्यांमधून पण घेऊन जाणार. दऱ्यांमध्ये जेव्हा जातो ना माणूस खाली 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 खाली, तिथे लय वाईल्ड ॲनिमल्स असतात. तिथे लय असतात. पण तो आपल्याला तिथून घेऊन जातो कारण त्याला आपल्याला एका डेस्टिनेशन वादी पहाड़ियों में हमें चलता है, जहाँ पर सुखदाई झरने बहते हो, वादी पहाड़ी में चलता है, जहाँ पर सुखदाई झरने बहते हो, यीशु है सच्चा गड़िया उसके अंधेरे हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गड़िया उसके अंधेरे हरी चराइयों में हमें चराता है. यीशु माझा मेंढपाळ आम्ही त्याचे God bless you so much. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देईल. कोणताही टीचर जेव्हा जास्त वेळ घेतो पुढच्या वेळेस त्यांना बोलवण्यात येत नाही. पण माझी रिक्वेस्ट आहे, मला परत बोलवा.
हिरव्या पूर्णात आपण आम्हाला नेलेलं आहे आणि वचनाच्या हिरव्या पूर्णात आपण सर्व जाऊन आलो आहोत. आमेन. हालेलुया. आणि मंडळी समोरच मी तुम्हाला विनंती करतो, कम अगेन इन आवर चर्च. यू आर ऑलवेज वेलकम. Thank you very much for beautiful work. Thank you very much. Encouraging word. Thank you. यावेळेस जे प्रभूचं आहे